मी भेटीसाठी आलेला आहात. खरं तर मला सोनम वांगचुकजींना भेटायचं होतं, मात्र त्यांना आज सकाळी तब्येतीचं कारणास्तव सरकारने उपचारादाखल रुग्णालयामध्ये हजर केले. आम्ही काल त्यांना भेटलो, पण आज ज्या पद्धतीने त्यांना घेऊन गेले, मला वाटतं हे काय तब्येतीसाठी घेऊन नाही गेले, पार्लमेंट मोर्चाला घाबरून घेऊन गेलेले आहेत. कारण की जर त्यांना खरंच त्यांच्या तब्येतीची काळजी असती तर सरकार त्यांच्याशी 5 दिवसांनी 3 दिवसांनीच बोलायला आली असती, तेव्हाच त्यांना डॉक्टर्स पाठवले असते. पण ही सरकार तानाशाही मानणारी सरकार आहे. ही अजिबात त्यांना हे आंदोलन मोडून काढायचं आहे. त्यांना भीती आहे की 20 तारखेला खूप विद्यार्थी याच्यात सहभागी होतील आणि त्यांचं जे सगळं पितळ आहे ते उघडं पडेल. कारण की त्या बिचाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी काय आहे की बाबा नीटचा पेपर फुटला, हे फॅक्ट आहे, आणि ते फक्त एका मंत्र्याचा राजीनामा मागतायत. ही फार छोटी मागणी आहे आणि शांतपणे एक शास्त्रज्ञ, एक एन्व्हायरमेंटलिस्ट, एक एज्युकेशनलिस्ट आज आंदोलन करतायत. पूर्वी त्यांच्या वडिलांना सुद्धा इंदिरा गांधींनी त्यांचं उपोषण सोडलेलं, पण सरकार त्यांना बोलायलाच येत नाही. ही माझ्यामध्ये फार खेदजनक गोष्ट आहे. मी अभिजितना कालच भेटले. मी त्यांना सांगितलं की शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेतकरी कामगार पक्ष कायमच शिक्षण क्षेत्राच्या, विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षणाच्या पाठीशी उभा राहतो. आम्ही पूर्णपणे त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलाय. सोनम वांगचुक यांचं मोठं नाव होतं, शास्त्रज्ञ राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना एक मोठा सपोर्ट मिळाला. त्याच पद्धतीचा सपोर्ट तुम्हाला असं वाटतं का अभिजितलाही मिळेल म्हणून? मुळातच आपण मेक इन इंडियाची गोष्ट करतो आणि इंडियन आपले जे चांगले चांगले मोठी मोठी लोक आहेत, इंडियन टॅलेंट आहे, त्यांची गोष्ट करतो. पण जर या इंडियन टॅलेंटला या पद्धतीची वागणूक मिळत असतील, वांगचुक साहेब असतील किंवा अभिजित असेल, अभिजित पण एक अतिशय एज्युकेटेड मुलगा आहे, या देशाचा ॲसेट आहे, मग त्यांच्याबरोबर अशी वागणूक होत असेल तर चुकीचं आहे. मला निश्चितपणे हा विषय आता फार पेटलेला आहे. जसा सपोर्ट सोनमजींना मिळतोय तोच सपोर्ट अभिजितला सुद्धा मिळेल. ती पार्टी डबल थोडी आहे, एक पार्टी घ्या ना. स्वतः तुम्ही युथ आहात आणि ही सगळी परिस्थिती देशाची पाहिल्यानंतर काय भावना ही आहे की नीट सारखी मोठी परीक्षा देशामध्ये होते, ज्याला लाखो विद्यार्थी अपियर होतात, ही परीक्षा देतात. या परीक्षेचा पेपर पहिल्यांदा फुटलाय का? तर पहिल्यांदा नाही फुटला. आधी 1 वर्ष आडच ह्याचा पेपर फुटला होता आणि परत आता पेपर फुटला आणि 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला प्राण गमावलाय आणि आत्महत्या केली आहे. ह्याच्यापेक्षा वाईट आणि देशाला काळीमा फासणारी गोष्ट काय असू शकते? आणि तो मुद्दा घेऊन जर ज्यावेळेस देशाचे विद्यार्थी, युवक एका मंत्र्यांचा राजीनामा मागतात, अकाउंटेबिलिटी कुठे आहे विचारतात, तुमची यंत्रणा काय काम करते हे विचारतात, पेपर फुटेपर्यंत तुमचं मंत्रिमंडळ काय करत असतं हे विचारतं, त्यावेळेस त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. निश्चितच आम्हाला असं वाटतं की 20 तारखेला प्रचंड प्रमाणातून देशभरातून युवक जथ्यांनी इथे यायला निघाले होते आणि भव्य असा हा पार्लमेंट मार्च झाला असता. त्याला घाबरून आज सोनम वांगचुक यांना इथून नेलेलं आहे, हलवलेलं आहे. त्यांच्या प्रकृतीचं कारण देऊन जे कोर्टाने सांगितलंय त्यांचं आरोग्य हे तुम्ही मॉनिटर करा, ते डॉक्टर्स आणून किंवा तशा पद्धतीने डायलॉग करून करता येऊ शकत होतं. पण अशा पद्धतीने एका वयोवृद्ध अशक्त झालेल्या माणसाला कापड लावून जे नेण्याचं काम केलेलं आहे, त्याने हे जे आंदोलन आहे ते आणखीन चिघळल्याशिवाय राहणार नाही आणि विद्यार्थ्यांचा आवाज आहे तो आणखीन नक्कीच वाढेल. आणि ही मागणी अजूनही आहे आणि आमचा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि आमचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा. एक महत्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही महाराष्ट्रामधील एक प्रादेशिक पक्ष आहे, मात्र बाकी जे प्रादेशिक पक्षाचे नेते आहेत, काँग्रेस सारखा पक्ष आहे किंवा उद्धव ठाकरे तिकडनं पत्रकार परिषद घेतात, जमिनीवरती नेते स्वतः तुम्ही एक उपोषण करत नाही, लोकांसाठी लढत नाही, कोणीतरी एक शास्त्रज्ञ येतो त्याला उपोषण करावं लागतं. कुठेतरी विरोधी पक्षाने देखील याच्या संदर्भामध्ये जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेताना दिसत नाहीये. असं म्हणता येणार नाही. वेळोवेळी शेका पक्षांनी किंवा इतर प्रादेशिक पक्षांनी वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवर मोर्चे केलेत, आंदोलनं केलेत. मग ते वोट चोरी असो किंवा आम्ही केलेलं अनेक कांद्यावरचं आणि आंब्यांवरचं आंदोलन असो, राजू शेट्टींनी जे केलं. पण अनेक वेळा मी राजू शेट्टींनी प्रादेशिक गोष्टींबद्दल एक म्हणायचं आहे की नीटचा पेपर फुटल्याच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पण पेपर फुटला. एमपीएससीच्या पेपरमध्ये एवढ्या अॅनोमलीज आहेत
काही वर्षांपूर्वी एमपीएससीचा पेपर फुटलेला, ज्या राज्यामध्ये लाखो विद्यार्थी एमपीएससीच्या भरोशावरती आपलं फ्युचर कुठे आहे हे शोधत असतात. मग ह्याच्याबद्दल पण प्रश्न विचारतात येत सगळे प्रादेशिक मुद्दा हा पक्ष. पण आहे. अनेक प्रादेशिक पक्ष अनेक वेळा बोलत असतात, संसदेत बोलत असतात. त्या संसदेत किंवा विधान भवनात त्यांना वेळ पुरेशी दिली जात नाही. दुसरं म्हणजे आपली मराठी मीडिया चांगली आहे, ती तरी थोडंफार दाखवते, पण अनेक मीडियाला सुद्धा आज बंधन आहे दाखवण्याचं. अनेकदा फेसबुक पेजेस पुल डाऊन केले जातात. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जर आपण पाहिलं तर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे. ना उद्धव ठाकरे इथपर्यंत पोहोचले, ना आदित्य ठाकरे पोहोचले. सुप्रिया सुळे इथे सेशनच्या निमित्ताने पार्लमेंट मीटिंगच्या संदर्भात आल्या होत्या, त्यांनी भेट घेऊन गेली. प्रत्येकाची करण्याची स्टाईल, हे करण्याची स्टाईल वेगळी आहे. पण मुद्दा हा आहे, आपण मुद्दा भरकटतोय असं मला वाटतं. मुद्दा हा आहे की नीटच्या ज्या विद्यार्थ्यांमध्ये सुसाईड केला त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिलाच पाहिजे आणि आम्ही पूर्णपणे शेका पक्ष म्हणून अभिजित दिपकेंच्या आंदोलनाच्या पाठीशी उभे.